माणिकरावजी कोकाटे साहेबांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जी वक्तव्य केलेली होती त्याबद्दल अजितदादा पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा बळीराजा आपला दैवत आहे आणि अशा प्रकारची विधानं आपण करू नका असं सांगितलं होतं. जो कालचं जे अं, विधान परिषदेमध्ये कामकाज तहकूब झाल्यावर मोबाईलवर ते काहीतरी करतायत हे आम्ही बघितल्यानंतर म्हणजे रोहित पवारने ट्विट केलं असं आम्ही ऐकलं. आता ते काय करत होते कारण मला ते काय मोबाईलमध्ये कळत नाही. म्हणून लहान मुलं सारखं असे खेळ खेळत असतात. मला काय वाटलं की रम्मी म्हणजे जाऊन कोकाटे साहेब आमच्या कुठल्या क्लबमध्ये बसलेत, तिथे काय खेळ आहेत, नोटाची बंडलं समोर आहेत असं आहे आणि आपण प्रसार माध्यमांनी चालू केलं का काय. मी जाऊन बघितलं तर ते मोबाईलवर काहीतरी करतायत काम तहकूब झाल्यावर. माणिकरावजी कोकाटे हा अतिशय मनानं चांगला, प्रेमळ आणि थोडासा स्पष्ट वक्ता अशी व्यक्ती आहे. मला वाटतं जवळजवळ 4 टर्म त्यांचे आहेत ते माझ्यावर आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या बद्दल ज्यावेळी वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल बळीराजा दैवत आहे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. आता रोहित पवारांचं झालंय काय की त्यांना मी मागे सांगितलं होतं की त्याला फार घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घ्यायची. म्हणून मला वाटतं जयंत पाटील साहेबांचा सुद्धा म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये वाचलं की रोहित पवारांनी दबावाने घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या रोहित पवारांच्या हातात दिल्याचं दिसतंय. ठीक आहे, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मला काही त्यावर बोलायचं नाही. तर आता हत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माजी खासदार सुप्रियाताई त्यांच्याशी त्यांनी मतभेद करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे.